नागपूरच्या गाजलेल्या युगचांडक प्रकरणी न्यायालय आरोपींना आज शिक्षा सुनावणार आहे। न्यायालयानं आरोपींना फाशीची शिक्षा द्यायची की जन्मठेप याबद्दल बचाव आणि सरकारी पक्षाचं मत जाणून घेतले। आता सकाळी 11 वाजता शिक्षेबाबत न्यायाधीश निर्णय देणार आहेत। दरम्यान न्यायालयात हजर झालेले युगचे वडील डॉक्टर मुकेश चांडक यांना आपल्या भावना आवरता आल्या नाही। 2 दिवसापूर्वी ईडीनं छगन भुजबळांच्या विविध संपत्तीवर छापे मारले होते। या छाप्यात कोट्यावधी रुपये ईडीला मिळाले। ती रक्कम इतकी प्रचंड आहे की 2 दिवसापासून पैसे मोजण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे संपत्तीचा नेमका आकडा अजूनही समोर येत नाहीये। लवकरच ईडी याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे। भुजबळ आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात 2 दिवसापूर्वी ईडीनं हे छापे मारले होते। सुनील तटकरे आणि अजित पवार आणि एकनाथ खडसे यांची भेट घेतली। समीर भुजबळ यांच्या अटकेनंतर भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। महानंदासंदर्भात भेट घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येते। महानंद सहकारी दूध संघाच्या निवडणुकीला 10 सहकारी दूध संघ अपात्र ठरलेत। या दूध संघांनी महानंदाकडून वेळोवेळी घेतलेल्या आगाऊ उचलीची परतफेड न केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली। महानंदचे एकूण 86 दूध संघ सदस्य आहेत। त्यापैकी निवडणुकीसाठी 66 दूध संघ मतदार म्हणून दाखवण्यात आले। मात्र आता केवळ 56 दूध संघांनाच मतदान करता येणार आहे। आपल्याला मिळणाऱ्या दुधात भेसळ आहे की नाही हे आपल्याला कधीच कळत नाही। मात्र ही भेसळ ओळखणं आता सोपं जाणार आहे। नवी मुंबईच्या पर्ल कॉर्पोरेशन एका मिल्क टेस्टिंग यंत्राचा शोध लावला आहे। मिल्क टेस्टिंग किट 1000 रुपयांमध्ये बाजारात उपलब्ध आहे। या मिल्क टेस्टिंग किटद्वारे 8 प्रकारची भेसळ ओळखली जाऊ शकते। राज्यातील ज्या सहकारी बँकांवर 2006 पासून प्रशासक नेमण्यात आले त्या बँकांच्या संचालक मंडळाला पुढे 10 वर्ष सहकारी बँकांच्या निवडणुका लढवण्यास राज्य सरकारनं बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात झाली। कोल्हापूर विभागीय सहनिबंधकांनी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील अशा संचालकांना संचालक पद रद्द का करू नये अशा नोटीसा बजावल्या। त्यामुळे संचालकांचे धाबे आणले। पुण्यातील रुपी सहकारी बँकेतील आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारापोटी 1490 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश सहकार खात्याने दिलेत। बँकेचे संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम वसूल केली जाणार आहे। सहकार कायद्याच्या कलम 88 नुसार बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी सुरू होती। हा चौकशी अहवाल चौकशी अधिकारी किशोर तोष्टीवाल यांना जाहीर केलाय। त्यात हे आदेश देण्यात आले। 14 वर्षापूर्वी चौकशी सुरू झाली होती। चौकशीमध्ये 15 संचालकांबरोबर 54 अधिकारी आणि कर्मचारी यांनाही दोषी धरण्यात आले। राज्यात सौर ऊर्जा आणि साखर कारखान्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करण्यात सरकारला यश आले। त्यामुळे येत्या 6 महिन्यात इतर राज्यांना वीज विकणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण होईल असं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले। धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना करण्याऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनाचा भर असून लवकरच राज्यातील सर्व कृषी बाजार समित्या ऑनलाईन करण्यात येतील असं आश्वासनही त्यांनी दिलं। पालघरमध्ये झालेल्या जाहीर सभेत काँग्रेसचे माजी मंत्री नारायण राणे यांनी भाजप आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराबाबत शिवसेना दुतोंडी भूमिका घेत असल्याची टीका नारायण राणेंनी शिवसेनेवर केली। तसंच शिवसेनेचा एकही नेता हा मंत्री बनण्याच्या लायकीचा नसल्याची जोरदार टीका त्यांनी यावेळी केली। मुख्यमंत्र्यांच्या गावात पोलिसांच्या घरात चोऱ्या होत असल्यामुळे गृह खातं किती सुरक्षित असल्याचा सवाल मुख्यमंत्र्यांना करून त्यांनी टार्गेट केले। पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आघाडीचे उमेदवार माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी नारायण राणे पालघरमध्ये गेले होते। दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत 2 लाख शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे। शेतकरी शेतमजूर कृती समितीच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयानं स्वीकृत केली आहे। आता विदर्भातील लाखो शेतकरी देखील अशा स्वरूपाची याचिका नागपूर खंडपीठात दाखल करणार आहेत। याबाबत शेतकरी शेतमजूर कृती समितीच्या वतीनं संपूर्ण विदर्भात जनजागृती करण्यात येते। याची सुरुवात बुलढाणा जिल्ह्यातून करण्यात येत असल्याची माहिती दोंगे यांनी दिली आहे। दुष्काळ निधीतून वगळलेल्या कापसाच्या पिकाला अनुदान द्यावं का या मागणीसाठी धुळे जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे सहकार आणि पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाहनांचा ताफा अडवला। या दरम्यान दोंडाईच्या इथं कार्यक्रमाला जाताना धुळे दोंडाईच्या नंदुरबार मार्गावरील विखरण गावाजवळ कार्यकर्त्यांनी वाहनांचा ताफा अडवला। यावेळी आंदोलकांसह शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्याम सनेर यांनी मंत्री पाटील यांना निवेदन दिलं। खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात निम्म्याहून अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड होते। असं असताना या शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीचा थोडाही आधार मिळालेला नाही। त्यामुळे सरकारने तत्काळ कापूस उत्पादकांना मदत जाहीर करावी अशी मागणी आंदोलकांनी केली।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गाव असलेल्या चंद्रपुरातल्या मूल शहरात धान उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं. युवक बिरादरी संघटनेच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात सर्वच राजकीय पक्ष सामील झाले होते. धान उत्पादक शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयासमोर बैलबंड्या लावून सरकारचं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धान उत्पादक शेतकऱ्यांना 3500 हमीभाव मिळावा, घोसेखुर्द आणि उमन प्रकल्प पूर्ण करावा, मूल तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. आपल्या मागण्यांचं निवेदन शेतकऱ्यांनी तहसीलदारांना सादर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात सीड पार्क उभारण्याची घोषणा केल्यानंतर अखेर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून सीड पार्क उभारण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मागील महिन्यात जालन्यातील कलश सीड्स कंपनीच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी जालन्यात सीड पार्क उभारण्याची घोषणा करत तातडीनं प्रस्ताव पाठवण्याची सूचना केली होती. आता हा प्रस्ताव पाठवल्यामुळे जालन्यात सीड पार्क उभारण्याच्या कामाला वेग येणार आहे. यवतमाळच्या मागाव तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना राज्य बँकेनं विक्रीस काढल्यानं परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे. आधीच 4 वर्षापासून कारखाना बंद असल्याने शेतकऱ्यांची अवस्था ही बिकट झाली आहे. तर त्यात शेतकऱ्यांसाठी कामधेनू असलेला हा कारखानाच विक्रीचा घाट घातला गेल्यानं कारखान्याला वाचवा, शेतकऱ्यांना जगवा अशी आर्ताक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नेत्यांना दिली आहे. सांगली महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीपूर्वीच मोठा वाद निर्माण झाला. काँग्रेसचे उमेदवार हारून शिकलगार यांनी वेळेत अर्ज न भरल्यानं त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. घड्याळाचे काटे फिरून वेळ बदलण्यात आल्याचा आरोप भाजपनं केला, तर भाजप बिनबुडाचे आरोप करत असल्याचा दावा काँग्रेसनं केला. हारून शिकलगार यांना जुगार खेळताना अटक करण्यात आली होती. सांगलीची प्रतिभा मलिन करणाऱ्या शिकलगार यांना काँग्रेस उमेदवारी दिल्याचा आरोप भाजप नेत्या नीता केळकर यांनी केला आहे. कल्याण नांबिवली मार्गावर निर्मल लाईफस्टाईल या बांधकाम सुरू असलेल्या साईटवर काम करणाऱ्या कामगारांच्या घरांना भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. या आगीमुळे आता या कामगारांना उघड्यावर काही दिवस आसरा घ्यावा लागणार आहे. आगीचं कारण अद्याप कळालेलं नाही. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ धाव घेत अवघ्या काही मिनिटात ही आग आटोक्यात आणली. मात्र ही आग इतकी भयंकर होती की धुराचे लोट दूरपर्यंत अगदी कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत दिसून येत होते. जळगाव महापालिकेनं 30 ते 40 वर्षापूर्वी छोट्या व्यावसायिकांना दिलेल्या 14 गाळ्यांचा अचानक नव्यानं लिलाव करून 250 पटीनं भाडेवाढ करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेतला. यामुळे संतप्त गाळेधारकांनी महापालिका तसंच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचं नेतृत्व जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी केलं. 3 वर्षाच्या भाडेपोटी पालिकेनं 11 लाखापासून 21 लाखापर्यंत अवास्तव दंड भरण्याच्या नोटिसा दिल्या. महापालिकेच्या निर्णयामुळे सुमारे 30,000 नागरिकांचा जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. याविरोधात गाळेधारक एकत्र आले असून पालिकेच्या ठरावाला विरोध केला. 14 व्यापारी गाळे पाडून मोठे संकुल बांधण्याचा आणि विकण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी केला. दरम्यान 600 कोटींचं महापालिकेवरील कर्ज आणि व्याज फेडण्यासाठी षडयंत्र असल्याचा आरोप गाळे बचाव समितीने केला. निफाड तालुक्यातल्या देवगाव परिसरात अवैध दारू विक्री आणि मटका बंद होण्यासाठी महिलांनी गांधीगिरी केली. देवगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्वस्त दरात खुलेआम देशी आणि विदेशी दारू विक्रीचं दुकान तळटून त्यांनी ही गांधीगिरी सुरू केली. अवैध दारू विक्री तातडीनं कायमस्वरूपी बंद करावी अशा मागणीचं निवेदन महिलांच्या वतीनं तलाठी गायकवाड यांना देण्यात आलं. हे धंदे बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी महिलांनी दिला. गडचिरोलीतल्या अहेरी तालुक्याच्या नागेपल्लीतल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं वसतिगृह समस्यांचा आगार बनले. गेल्या 4 वर्षापासून अतिदुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणून भाड्याच्या खोल्यांमध्ये ठेवलं गेल्याचा आरोप होतो. विद्यार्थ्यांकडून वसतिगृह वर्गणी म्हणून 200 रुपये प्रत्येकी शुल्क घेत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केलाय. मूलभूत सुविधा नसल्यानं मेटाकुटीला आलेल्या विद्यार्थ्यांनी अखेर जेवणाची भांडी घेऊन रस्ता रोको आंदोलन केलं. पालकमंत्री अमरीश यात्राम यांच्याशी विद्यार्थ्यांनी समस्यांबाबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली. त्यांनी लवकरात लवकर समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. नाशिक शाळेतील देवरगाव आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या शाळेच्या परिसरात अज्ञात गुंडांकडून विद्यार्थ्यांना धमकावण्याचे प्रयत्न घडले आहेत. शाळेतल्या मुलींची सुरक्षाही धोक्यात आली. शाळेच्या सुरक्षेसाठी केवळ एकच कर्मचारी असल्यानं विद्यार्थी दहशतीखाली आहेत. 10वीतील 8 ते 10 विद्यार्थी आश्रमशाळा सोडून घरी राहायला गेले. गुंडगिरीमुळे आश्रमशाळेतले विद्यार्थी आणि पालक आता चिंताग्रस्त बनले.
बांधावरील रस्ता शेजारच्या शेतकऱ्यांना अडवल्यानं इंदापूरच्या रुई गावातल्या कणसे बंधूंनी आमरण उपोषण सुरू केले. अण्णा कणसे, सोमनाथ कणसे, अजित कणसे अशी या उपोषणकर्त्यांची नाव आहेत. वडिलोपार्जित शेतात जाण्यासाठी पूर्वांपार जुना रस्ता आहे. शेजारच्या शेतमालकानं जाणून बुजून हा रस्ता अडवल्याचा आरोप कणसे कुटुंबियांनी केला आहे. हा रस्ता खुला करून द्यावा असा आदेशही तहसीलदारांनी दिला होता, पण तरी देखील रस्त्यावर नारळाची झाडं आणि मोठे दगड टाकून हा रस्ता अडवून ठेवण्यात आला आहे. हा रस्ता तत्काळ मोकळा करावा यासाठी कणसे बंधूंनी आमरण उपोषण सुरू केले. सूरज परमार आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या चारही नगरसेवकांच्या न्यायालयीन कोठडीत 17 फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली. त्यामुळे चारही नगरसेवकांचा ठाण्यातील तुरुंगाचा मुक्काम वाढला आहे. नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण आणि हनुमंत जगदाळ या चारही नगरसेवकांना काल कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी त्यांच्या समर्थकांनी कोर्टात गर्दी केली. मात्र विक्रांत चव्हाण आणि नजीब मुल्ला यांच्या जामीन अर्जावर आज कोर्टात सुनावणी होणार असल्याची माहिती मिळते. मंगळवारी तपास अधिकारी गोरे यांनी कोर्टात 3049 पानाची चार्जशीट कोर्टाला सादर केली होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ऑफिससमोर एका शेतकऱ्यानं विषप्रशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संतोष निकम असं या शेतकऱ्याचं नाव आहे. तो कर्जत तालुक्यातील अंबी जळगावचा राहणार आहे. जमीन बुडाल्याची तक्रार घेऊन संतोष अण्णांकडे आला होता. त्यावेळी अण्णांच्या ऑफिससमोर संतोष विषारी औषध प्रशन केलं. या घटनेनंतर त्याला उपचारासाठी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नांदेडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या छतावर एका इसमानं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली. छतावरील लोखंडी पायऱ्याच्या गजाला स्वतःचा रुमाल बांधून त्यानं गळफास घेतला. तुकाराम कदम असं या मृत व्यक्तीचं नाव असून ते हिंगोली जिल्ह्यातील येळी गावचे रहिवासी. पोलीस अधीक्षक कार्यालयात हा प्रकार घडल्यानं त्यांची पोलीस विभागात कुठली तक्रार होती का याचाही तपास सुरू आहे. अहमदनगरमध्ये नगर मनमाड महामार्गावर व्यापाऱ्यांचे 9 लाख लुटल्याचा बनाव करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. किरण चौधरी, अलाउद्दीन शेख, सजद चौधरी अशी आरोपीची नाव आहेत. 1 फेब्रुवारीला निफाडचे डाळिंब व्यापारी काकासाहेब पानगव्हाणेंचे कर्मचारी बोलेरोतून पैसे घेऊन जाताना हा प्रकार घडला होता. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या ताडबोरगाव शिवारात 2 आखाड्यावर 3 जणांची हत्या झाली असून 2 जण गंभीर जखमी झाले. दरोडा टाकण्यासाठी आलेल्या लोकांनी हे खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून दिली जाते. खुनाचा प्रकार रात्री उशिरा घडला. मैताचा मुलगा सकाळी शेतावर दुधासाठी आला असता हा प्रकार उघडकीस आला. कंजरबाट समाजातील अनिष्ट रूढी आणि जात पंचायतीचं जात झी मीडियानं उघडकीला आणला. त्यानंतर जात पंचायतीवर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून पुढे येते. यातल्या पीडित महिलेनं नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना याबाबतीत निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र पोलीस प्रशासन अद्यापही ढिम्म आहे. भ्रष्टाचाराला लगाम लावण्यात सरकार अपयशी ठरत असेल तर कर भरायचा की नाही हे सर्वसामान्य नागरिकांनी ठरवावं असं परखडपद उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं व्यक्त केलं. अण्णाभाऊ साठे महामंडळात मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे मत व्यक्त केले. करदाते असहकार आंदोलनही करू शकतात असंही उच्च न्यायालयानं म्हटलंय. पुणेकरांवर पाण्याचं भीषण संकट उडवलंय. अशातच महापालिका प्रशासन मात्र सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर हजारो लिटर पाणी वाया घालवते. आरटीआय कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी ही बाब उघड केली आहे. सध्याची पाणी टंचाई पाहता सिमेंटच्या रस्त्यासाठी होणारा पाणी वापर बंद करण्याची मागणी होती. महापौरांनी सकारात्मक पवित्रा घेत पाण्याचा अपव्यय होत असेल तर तातडीनं रोखू असं आश्वासन दिलंय. सरकार एकीकडे गोरगरीब जनता अन्नधान्यापासून वंचित राहू नये यासाठी वेगवेगळ्या योजना राबवते, पण इंदापूरच्या वैदूवाडीतल्या वैदू समाजातील 150 कुटुंब रेशनिंग कार्ड असूनही रेशनच्या धान्यापासून वंचित आहेत. 1.5 वर्षापासून स्वस्त धान्य मिळवण्यासाठी ते हेलपाटे मारतायत, पण त्यांना कुठलाच मोबदला मिळत नाहीये. प्रत्येक वेळी तुमच्या नावाचं धान्य अजून शासनाकडून मंजूर झालंच नसल्याचं उत्तर त्यांना मिळतं. हेल्मेट वापरणाऱ्या नागरिकांचं औरंगाबादमध्ये खुद्द परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी फूल देऊन स्वागत केलं. औरंगाबादमध्ये 1 फेब्रुवारीपासून हेल्मेट वापरणं अनिवार्य करण्यात आलंय. हेल्मेट न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. औरंगाबादनंतर आता लवकरच पुणे, मुंबई आणि नागपूरमध्येही कडक अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. औरंगाबाद पोलीस यापुढे अधिक वेगवान होणार आहेत आणि ही गती मिळणार आहे जीपीएसच्या माध्यमातून. औरंगाबाद शहरातील पोलिसांची पेट्रोलिंग करणारी सर्व वाहनं आता जीपीएसच्या माध्यमातून आयुक्त कार्यालयासोबत जोडण्यात आली आहेत. यामुळे गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना मदत मिळणार आहे.
रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातल्या कोळतरे समुद्रकिनारी एका महाकाय व्हेल माशाला जीवदान देण्यात आले। व्हेल मासा अचानक किनाऱ्यावर आला। स्थानिक नागरिक केदार तोडणकर यांनी तत्काळ वनविभागाला या संदर्भात माहिती दिली। त्यानुसार वनविभागाची टीम समुद्रकिनारी दाखल झाली आणि त्यांनी व्हेल माशावर उपचार केले। इन्फेक्शन झाल्यामुळे हा महाकाय व्हेल मासा समुद्रकिनारी लागला होता। उपचारानंतर या माशाला बोटीच्या साहाय्याने ओढून खोल समुद्रात सोडण्यात आलं। वनविभागाचे अधिकारी, सह्याद्री निसर्ग मित्र मंडळ आणि GIZ कार्यकर्त्यांनी 45 फूट लांब आणि 15 टन वजनाच्या महाकाय व्हेल माशाला जीवदान दिलं। खेड दापोलीच्या हद्दीवरील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सुखदरच्या भवानी देवीची यात्रा नुकतीच पार पडली। विविध जाती धर्माच्या ग्रामस्थांनी यात्रेला हजेरी लावली। भवानी मातेचा यात्रोत्सव दरवर्षी मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात येतो। राज्यातूनच नाही तर परराज्यातील भाविकही या यात्रोत्सवाला मोठ्या संख्येनं हजेरी लावतात। पुण्यातील कटारे हायस्कूलच्या मैदानावर सध्या अडथळ्यांची शर्यत सुरू आहे। शहरात पहिल्यांदाच शालेय मुलांसाठी ऑब्स्टॅकल रेसचं आयोजन करण्यात आले। 300 मीटरच्या अंतरात 9 प्रकारचे अडथळे पार करून शेवटच्या टप्प्यात 10 किलो वाळूची बॅग घेऊन स्पर्धा पूर्ण करावी लागते। पुण्यातील 91 शाळांच्या संघाने या स्पर्धेत भाग घेतला। महाराष्ट्र मंडळ संस्थेनं या स्पर्धा आयोजित केल्यात। विजेत्या संघांना 50,000ची बक्षिसं देण्यात येणार आहेत। मुलांमधील क्षमता वाढवण्याच्या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। शिर्डी येथे पार पडलेल्या नॅशनल मॉडर्न खो खो चॅम्पियनशिप स्पर्धेत 19 वर्ष वयोगटाखालील महाराष्ट्राच्या मुलाच्या संघानं सलग 2 सेटमध्ये कर्नाटकच्या संघाला नमवत विजेतेपद पटकावलं। मात्र कर्नाटकच्या मुलींच्या संघानं सलग 2 सेटमध्ये महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला पराभवाची धूळ चारली आणि विजेतेपद पटकावलं। बंगळुरू टांझानियात विद्यार्थिनीला मारहाण आणि तिची व्यवस्थेत दंड काढल्याप्रकरणी 4 अटक करण्यात आली। या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलाय। ही घटना लाजिरवाणी असून याचा निषेध करू तितका कमी आहे असं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलंय। रविवारी बंगळुरूच्या हेसारगट्टी रोडवर एका कारच्या धडकेत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला। स्थानिकांच्या संशयावरून घटनास्थळी असलेल्या टांझानियाच्या विद्यार्थिनीला कारमधून बाहेर काढण्यात आलं। तिला अमानुष मारहाण करण्यात आली। इतकंच नाही तर व्यवस्था करून रस्त्यावर धिंड काढण्याचा आरोपही पीडित विद्यार्थिनीनं केला आहे। या संदर्भात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे। परदेशी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बातचीत केली। शहीद भगतसिंग यांना फाशी दिल्याच्या 85 वर्षानंतर एका पाकिस्तानी न्यायालयात बुधवारी ब्रिटिश पोलीस अधिकारी सँडर्सच्या हत्येप्रकरणी सुनावणी झाली। भगतसिंग यांना ब्रिटिश सरकारनं फाशी दिली होती। या प्रकरणी लाहोर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश इजाजुल अहसान यांनी न्यायाधीश खलीद महमूद खान यांच्या अध्यक्षतेखाली एक विभागीय खंडपीठ स्थापन केलं। भगतसिंग मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष इम्तियाज रशीद कुरेशी यांनी ही याचिका दाखल केली। तब्बल 85 वर्षानंतर भगतसिंग यांचं निर्दोषत्व सिद्ध करणारच असा निर्धार याचिकाकर्त्यांनी केला आहे। जर्मनीत सासरच्या मंडळींनी अडकवून ठेवलेली भारतीय महिला गुरप्रीत आज मायदेशी परतणार आहे। परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे। जर्मनीमधल्या रेफ्युजी कॅम्पमधून तिला भारतीय दूतावासात आणण्यात आलं। सासरच्या लोकांनी अडकवून ठेवल्याचा दावा करत गुरप्रीतनं भारत सरकारकडून मदतीची मागणी एका व्हिडिओतून केली। भारताच्या पश्चिमी क्षेत्रातील सर्व हवाई तळांना संरक्षण मंत्रालयाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले। या भागात भारतीय सैन्याचे तब्बल 54-55 हवाई तळ असून या ठिकाणी लष्कराची महत्त्वपूर्ण साधनसामुग्री आहे। त्यामुळेच या हवाई तळ क्षेत्राच्या परिसरात कोणतीही संशयित व्यक्ती घुसखोरी करताना आढळल्यास विचक्षण गोळ्या घालण्याचे आदेशही जारी करण्यात आले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।